तृप्ती, तू बाबासाहेबांना किती मानते? अगं मम्मी इतके मानते ना, जितकं मी अजून म्हणजे इतकं मानते ना हृदयापासून. त्यांचे इतके उपकार आहेत ना आपल्यावर, जे आपण आपल्या अंगाची चामडी जास्ती का ती शिवून यांच्या पोटातला चप्पल केला तरी त्यांचे उपकार फिटणार नाही. तितकं का पिटणार नाही ह्या जगाला सांगायचंय. आता भले मी मातंग समाजाचे, पण माझ्या घरात बाबासाहेबांचा फोटो तुम्हाला रील्स मध्ये पण दिसतो आणि तृप्तीचं भाषण असतं त्यावेळेस पण महाग दिसतो. कारण बाबासाहेबांचे जेवढे उपकार आहेत ना तेवढे उपकार कोणाचे नाहीयेत. कारण आज मी विधवा आहे आणि विधवा असून सुद्धा मी सुखाचा घास गुलामगिरी मुक्त खाते आणि मी माझ्या स्वतःच्या पायावर उभी आहे. भले मी कष्ट करू द्या, कारण माझं शिक्षण एवढं नाही, त्यामुळे मी कष्ट करते, माझ्या मुलांना माझ्या पंखाखाली घेऊन जगते. ह्याचं कारण फक्त बाबासाहेब आहेत. बाबासाहेब जर नसते तर या जगात स्त्रियांवर किती अन्याय अत्याचार झाला असताना सांगण्याची सोय नाही. अगं आज स्त्री इंजिनियर आहे, डॉक्टर आहे, पोलीस आहे, वकील आहे, जज आहे. हे फक्त बाबासाहेबांचे उपकार आहेत, हे विसरू नका. आणि जे सोशल मीडियावर व्हिडिओ टाकता ना तुम्ही बाबासाहेबांचे कसले पण, त्यांनी एकदा भारताचं संविधान वाचा आणि त्यांच्या आत्मकथा वाचा की त्यांनी काय काय केलं. त्यांनी त्यांच्या आई बहिणीसाठी नाही केलं, त्यांच्या समाजासाठी नाही केलं, त्यांनी 47 जातीसाठी केलंय आणि त्यांनी प्रत्येक समाजाच्या स्त्रियांसाठी केलंय. हे लक्षात ठेवा. जेव्हा त्यांची बहीण ना जीव द्यायला चाललेली विहिरीमध्ये, तेव्हा बाबासाहेब केवळ 5 वर्षाचे होते आणि त्यांनी त्यांच्या बहिणीला का विचारले, ताई तू जीव कशाला देती, इतकं भारी आयुष्य आहे तुझं. ती म्हणली, अरे दादा मी विधवा झालेली आहे आणि हा पूर्ण समाज मला स्वीकारू शकत नाही, म्हणून मी आता माझं जीवन संपवते. तर बाबासाहेबांनी कायदा आणि त्यांनी 5 वर्षापासून त्यांच्या बहिणीला काय वादा दिलता माहितीये का तुम्हाला? वचन दिलं. वचन दिलतं. ते म्हणलेले, अगं ताई अशा तुझ्यासारख्या कित्येक स्त्रियांना आहे ना, विधवा स्त्रियांना मी त्यांना गुलामगिरी मुक्त आणि हा समाजाने स्वीकारले पाहिजे असं त्यांना जगायला जीवन देईल. आणि आज त्यांच्यामुळं कित्येक स्त्रिया आयुष्य गुलामगिरी मुक्त जगतात आणि आपलं जीवन संपवत नाही, तर आपल्या जीवनात काहीतरी वेगळे रंग भरतात, हसून खेळून राहतात आणि त्यांच्या लेकरांना सांभाळतात. हे कुणामुळे? हे फक्त बाबासाहेबांमुळे आहेत. आणि बाबासाहेबांचे उपकार जेवढे आहेत ना तेवढे त्याचं मोल नाही. बाबासाहेबांना जे विचार तुम्ही, बाबासाहेबांचे विचार जर तुम्ही तुमच्या मुलांना देताल तर जीवनात त्यांना कधीही तुम्ही कुणीच हरवू शकत नाही. हे लक्षात, कुठला बी समाज असू द्या, बाबासाहेबांची तुम्ही अशी प्लीज चेष्टा करू नका. आता तुम्ही म्हणता मी या